नमस्कार, वन स्टॉप सोल्यूशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण मसाला पापड कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर बऱ्याच जणांना मसाला पापड कसा बनवायचा ते तर माहीतच असेल आणि घरीसुद्धा बऱ्याच जणांनी ट्राय करून बघितलेलं असेल. परंतु असे सुद्धा बरेच जण असतील रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर म्हणून कितीतरी वेळा मसाला पापड खाल्लेला असेल, परंतु घरी एकदाही ट्राय केलेला नसेल. तर एकदम सिंपल आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा लगेच हा मसाला पापड बनवून बघा. लहान मुले खूप आवडीने खातील. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे उडदाचा पापड घ्यायचा आणि तो भाजून किंवा तळून घ्यायचा आहे. तर इथे मी हा पापड तळून घेतलेला आहे आणि हा पापड तळताना किंवा भाजताना प्लेन सरफेसमध्ये भाजून किंवा तळून घ्यायचा आहे आणि शक्यतो मसाला पापड बनवण्यासाठी मोठ्या साईजचा पापड वापरायचा आहे. आता या पापडावरती एकदम बारीक चिरलेला कांदा अशा प्रकारे पसरवून घ्यायचा. कांद्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि कांदा पसरवल्यानंतर आता बारीक चिरलेला टोमॅटो यावरती पसरवून घ्यायचा. आणि लक्षात ठेवा, टोमॅटो चिरल्यानंतर त्यातलं जे पाणी आहे ते अजिबात यामध्ये वापरायचं नाही किंवा त्यातल्या बियासुद्धा यामध्ये वापरायच्या नाहीत, नाहीतर पापड नरम पडतो. त्यामुळे टोमॅटोचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता चिमूटभर किंवा थोडंसं लाल तिखट यावर पसरवून घेऊया. जर लहान मुलांना देणार असेल तर त्यापेक्षा थोडंसं किंवा आवडीनुसार लाल तिखट पसरवू शकता. आणि त्यानंतर चाट मसालासुद्धा चिमूटभर यावर पसरवून घेऊया. त्यामुळे सुद्धा पापडाची टेस्ट खूप छान येते. आणि आता सर्वात शेवटी शेव पसरवून घेऊयात. आणि शेव पसरवून घेतल्यानंतर इथे आपला मसाला पापड तयार आहे. आणि ज्यांनी हा मसाला पापड घरी ट्राय केलेला नसेल त्यांनी लगेच हा मसाला पापड ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.